आनंदी मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग आहे. मालिकेमध्ये खूपच मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. एवढे दिवस जो प्रोमो गाजत होता त्या प्रोमो मागचा रिकॅप आजच्या भागामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मालिकेच्या सुरुवातीलाच निंबाळकरांच्या घरी महादेवाची पूजा सुरू असते. युगंधर महादेवाची पूजा करत असतो. तसेच घरातील सर्वजण त्या पूजेसाठी उपस्थित असतात. आनंदी इकडे संदूकमध्ये शुद्धीवर आलेली असते आणि ती संदूकवर जोरजोराने लाथा मारत असते. विद्याधर मात्र इकडे खूपच घाबरलेला असतो. एवढ्यात तेथे एक नाक पकडणारा माणूस येतो आणि तो मालक साहेबांना नमस्कार करतो. मालक साहेब त्याला विचारत असतात, सगळं आणलं ना व्यवस्थित? त्या नाक पकडणाऱ्या सफेऱ्याने एका टोपलीमधून नाग आणलेला असतो. युगंधर इकडे पूजा करत असतो. शलाकाचे दोन्ही गुंड निंबाळकरांच्या घरापर्यंत येऊन पोचलेले असतात. ते गुंड म्हणत असतात, लवकर संदूक बाहेर काढायला पाहिजे. आपल्याला जरा सुद्धा उशीर झाला नाही पाहिजे, नाहीतर ती शलाका मॅडम आणि विद्याधर साहेब आपल्याला जिवंतच गाडतील. असं म्हणून ते दोघेही निंबाळकरांच्या घरामध्ये येतात. विद्याधर इकडे खूपच घाबरलेला असतो. आनंदी त्या संदूकवर जोरजोराने लाथा मारत असते. शलाकाच्या त्या दोन्ही गुंडांना बघून विद्याधरचा जीव थोडासा भांड्यात पडतो. विद्याधर म्हणतो, टायमावर आलेत लेकाचे. आता तरी आनंदी लवकर इथून बाहेर पडेल. दोघेही आत आल्यानंतर विद्याधरला आवाज देतात. विद्याधर त्यांना तोंडावर मास्क लावायला सांगतो, परंतु पृथ्वी हे सर्व लांबूनच बघत असतो. त्या दोघांचेही चेहरे पृथ्वीने पाहिलेले असतात. त्या दोघांना बघून शिल्पा त्या दोघांजवळ जाते. शिल्पा म्हणते, एक मिनिट, कोण आहात तुम्ही? त्यातील एक गुंड म्हणतो, मॅडम आम्ही डिलिव्हरीवाले आहोत. यावर शिल्पा म्हणते, कसली डिलिव्हरी? ते गुंड म्हणतात, मगाशी एक पेटी तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हरी झाली आहे, तीच घ्यायला आलोय. शिल्पा म्हणते, पण आता घरात पूजा चालू आहे. मॅडम आम्ही पेटी एका साईडने घेऊन जातो, कुणालाही त्रास होणार नाही. परंतु शिल्पा म्हणत असते, आम्हाला त्रास होणार, पूजा चालू आहे, सांगितलं ना. ही तुमची चुकी आहे की तुम्ही चुकीच्या ॲड्रेसवर डिलिव्हरी केली. तिकडे बाहेर जाऊन थांबा. ते दोन्ही गुंड ठीक आहे असं म्हणून बाहेर जातात. विद्याधर इकडे म्हणत असतो, ही आनंदी शुद्धीवर आली वाटतं, आता मी काय करू? पूजा संपन्न झालेली असते. गुरुजी म्हणत असतात, आता आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे. सगळेजण आरतीसाठी उठून उभे राहतात. आनंदी इकडे त्या संदूकवर जोरजोराने लाथा मारत असते. ती त्या संदूकमधून बाहेर निघायचा प्रयत्न करत असते. विद्याधर इकडे म्हणत असतो, आरती सुरू झाली आहे. एक काम करतो, जोरजोराने घंटी वाजवतो, म्हणजे कुणालाही हिचा आवाज येणार नाही. असं म्हणून विद्याधर बाजूला असलेली घंटी हातामध्ये घेतो आणि ती घंटी तो जोरजोराने वाजवत असतो. युगंधर मात्र विद्याधरजवळ बघत असतो. विद्याधर जोरजोराने घंटी वाजवत असल्यामुळे आनंदीचा आवाज कुणालाही येत नसतो. आनंदी त्या संदूकवर जोरजोराने लाथा मारत असते. पूजा चालू असतानाच शिर्के आणि आरती तेथे पोहोचलेले असतात. आरती सुरू असतानाच युगंधर महादेवाला प्रार्थना करत असतो. युगंधर म्हणत असतो, महादेवा तुझ्या पूजेचा सोहळा या घरात सुरू आहे आणि या घराची सून संकटात आहे. आज जर तू तिचं रक्षण केलं नाहीस तर लक्षात ठेव, तुझ्या पूजेला कधीच बसणार नाही. आरती संपन्न झालेली असते. सगळेजण महादेवाच्या नावाचा जय जयकार करत असतात. शिल्पा म्हणत असते, आज नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं दर्शन करूयात का? यावर युगंधर हो असं म्हणतो. त्यानंतर शिल्पा त्या नाग पकडणाऱ्या माणसाला खुणावते. तो माणूस लगेच जाऊन नागदेवता असलेली टोपली खोलतो. विद्याधर इकडे त्या दोन्ही गुंडांना पेटी घेऊन जायला खुणावत असतो. नाग पकडणाऱ्या त्या माणसाने इकडे नागाची टोपली खोललेली असते, परंतु आत काहीही नसतं. टोपली रिकामी बघून तो नाग पकडणारा सफेरा खूप घाबरतो. तो जोरजोराने ओरडत असतो, अनर्थ अनर्थ झाला. मालक साहेब म्हणत असतात, अहो काय झालं तरी काय नक्की? तो सफेरा म्हणत असतो, अहो आता इथे नाग होता, या टोपलीतनं मी आणला होता, परंतु आता तो नाही आहे. सगळेजण त्या टोपलीमध्ये बघत असतात, परंतु साप आत नसतो. सगळेजण खाली इकडे तिकडे बघू लागतात. थोड्या वेळाने तो साप सरळ जाऊन त्या संदूकवर चढतो. सगळेजण
आश्चर्यानेच त्या नागाकडे बघू लागतात. संदूकवर नाग चढलेला बघून विद्याधर लगेच त्या संदूककडे जातो. विद्याधरने हातामध्ये एक काठी घेतलेली असते आणि तो नागाच्या पुढे पुढे जात असतो. सगळेच जण विद्याधरला जाऊ नकोस, मागे हो असं म्हणत असतात. विद्याधर नागाच्या पुढे पुढे जात असतो. तो नाग मात्र विद्याधरला बघून जोरजोराने फणा काढत असतो. सगळेच जण विद्याधरला मागे हो असं म्हणत असतात. धनश्री म्हणत असते, हो कशाला विषयाची परीक्षा घ्यायला निघालायत, नको जाऊस तिकडे. शिर्के सुद्धा विद्याधरला म्हणत असतात, विद्याधर अहो नको जाऊस तिकडे, अहो थांबा. विद्याधर त्या साप पकडणाऱ्या माणसालाच म्हणत असतो, ए गारुड्या, अरे ह्यो साप उचल तुझा, डोळ्यासमोर न हलव याला, चल. हो साहेब बघतो याला, असं म्हणून तो गारुडी त्या नागाला पकडायला जात असतो. परंतु तो गारुडी नागाच्या जवळ जाताच तो नाग त्याला सुद्धा जवळ यायला देत नसतो. गारुडी म्हणत असतो, अहो साहेब, हा साप नेहमी शांत असतो, आज असं का करतोय कुणास ठाऊक, मला सुद्धा जवळ घेत नाही. यावर विद्याधर म्हणतो, अरे कसला गारुडी आहेस तू, चल हो बाजूला. त्यानंतर विद्याधर शलाकाच्या 2 गुंडांना म्हणत असतो, ए पोरानो, तुम्ही असं त्याचं लक्ष विचलित करा, मी पाठवून त्याला धरतो. त्यानंतर विद्याधर हातामध्ये काठी घेतो आणि म्हणत असतो, बघतो आता याला मी. असं म्हणून विद्याधर त्या नागाला मारायला जात असतो. परंतु नाग पुन्हा पुन्हा विद्याधरवर धावून जात असतो. विद्याधर म्हणत असतो, आयला ह्यो साप मला डसायला लागलाय, काय करूया. शिल्पा म्हणत असते, लवकर सर्पमित्राला फोन कर, तोच याला घेऊन जाऊ शकतो, आपण काय करू शकतो. त्यानंतर शिल्पाताई विद्याधरला म्हणत असते, विद्याधर तू लांब राहा. मालक साहेब इकडे म्हणत असतात, आज नागपंचमी आहे, देवासमोर कोणताही अनर्थ घडणार नाही, हा नाग कुणाला बी इजा करणार नाही. नागपंचमीच्या दिवशी नाग येणं हा दैवी संकेत आहे. धनश्री म्हणत असते, पण भाऊजी त्याला पकडणार कोण. युगंधर म्हणतो, मी. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. सगळेजण युगंधरजवळ बघू लागतात. त्यानंतर युगंधर हळूहळू त्या नागाकडे जातो. युगंधर मनातच म्हणत असतो, नाग पेटीवर येऊन बसणं हा केवळ योगायोग आहे की महादेव आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. युगंधर हळूहळू त्या पेटीजवळ जातो आणि त्या नागदेवतेसमोर हात जोडून उभा राहतो. त्यानंतर तो त्या नागाजवळ आपला हात करतो. नाग हळूच युगंधरच्या हातावर चढतो. हे दृश्य बघून सगळेच जण खूप घाबरलेले असतात. नाग मात्र युगंधरच्या हातावर जाऊन बसलेला असतो. हे दृश्य बघितल्यानंतर सगळेजण हर हर महादेव असं म्हणून महादेवाच्या नावाचा जय जयकार करत असतात. युगंधर त्या नागाला त्या टोपलीमध्ये नेऊन सोडतो. विद्याधर इकडे शलाकाच्या गुंडांना म्हणत असतो, ए बघत काय बसलायत, पेटी घेऊन जा. त्यानंतर युगंधरला सगळ्या गोष्टी आठवत असतात. साप धावतच जाऊन त्या पेटीवर कसा बसतो. त्यानंतर तो विद्याधरला आणि त्या नाग पकडणाऱ्या माणसाला सुद्धा डसायला जात असतो. कुणाला सुद्धा तो नाग जवळ घेत नसतो. माई पुन्हा म्हणत असते, नागपंचमीला नाग येणं हा दैवी संकेत आहे. यावर युगंधर मनातच म्हणतो, दैवी संकेत. दुसरीकडे विद्याधर मात्र त्या माणसांना लवकर पेटी घेऊन जा असं म्हणत असतो. ते दोन्ही गुंड त्या पेटीजवळ जातात आणि पेटी बाहेर नेत असतात. एवढ्यातच युगंधर म्हणतो, थांब रे, असं म्हणून युगंधर त्या पेटीजवळ जातो. युगंधर त्या माणसांना विचारत असतो, काय आहे या पेटीमध्ये आणि तो नाग या पेटीवरच का आला आणि ही पेटी नेमकी माझ्या घरातच कशी काय आली, काय आहे काय याच्यामध्ये. आनंदी इकडे त्या पेटीमध्ये बेशुद्ध पडलेली असते. त्याला त्याचे गुंड म्हणतात, सर हे पार्सल चुकून तुमच्या घरी आलंय, आम्ही ते पार्सल न्यायला आलोय. युगंधर म्हणत असतो, उघडून दाखव काय आहे आतमध्ये. यावर विद्याधर म्हणतो, दादा कशाला ती पेटी उघडायला लागलायस, मला ही माणसं जरा विचित्र दिसायला लागलेत, तोंडाला फडके बांधून आली आहेत, ह्याच्यात काहीतरी 2 नंबरचा माल असणार, कशाला ही बॅट आपल्या घरात पाहिजे, जाऊ दे की. असं म्हणून विद्याधर त्या गुंडांना ती पेटी घेऊन जायला सांगत असतो. यावर युगंधर म्हणतो, ते काही बी असू दे, मला या पेटीमध्ये काय आहे ते बघायचे आहे, तू का घाबरायला लागलायस. विद्याधर म्हणतो, मी कुठे घाबरायला लागलोय, मी असंच बोललो, सगळ्यांच्या काळजीनिशी बोलायला लागलोय. शिर्के लगेच पुढे येऊन म्हणतात, ओ विद्याधर साहेब, मालक साहेब म्हणाले आहेत ना, मग बघू दे की त्यासनी. विद्याधर म्हणत असतो, शिर्के अहो जरा समजून घ्या की. विद्याधर म्हणत असतो, दादा दादा अरे. युगंधर हळूहळू
पुढे जाऊन ती पेटी खोलतो आणि आत बघतो तर आतमध्ये आनंदी असते. युगंधर जोरानेच ओरडतो, आनंदी! सगळेजण पुढे येतात. आनंदीला त्या पेटीमध्ये बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. विद्याधर खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. विद्याधर लगेचच शलाकाच्या गुंडांना तेथून पळून जायला सांगतो. आरती पुढे होऊन आनंदीला सोडवते. पुढे सगळेजण मिळून आनंदीला पेटीतून बाहेर काढतात. मालक साहेब म्हणत असतात, लवकर पाणी घेऊन ये, साखरेचं पाणी घेऊन ये. शिर्केंना मालक साहेब म्हणत असतात, शिर्के त्यांना सोडायचं नाही. ते गुंड लगेचच तेथून पळून जातात. शिर्के सुद्धा त्या गुंडांना पकडण्यासाठी त्यांच्या मागून धावतच जातात. युगंधर लगेचच आनंदीला उचलून घेतो आणि तो आपल्या रूममध्ये आनंदीला घेऊन जातो. हे सर्व बघून पृथ्वीला खूप राग आलेला असतो. शिल्पा सुद्धा आनंदीला बघायला युगंधरच्या मागून जात असते. पृथ्वी शिल्पाला आवाज देतो आणि म्हणत असतो, आत्या कुठे चालली आहेस? शिल्पा म्हणत असते, ते तिला बघायला चालली आहे मी. परंतु पृथ्वीचं म्हणणं असतं की आपल्याला काय फरक पडतोय, चला सगळेजण कामाला लागा. शिल्पा म्हणत असते, अरे पण युगंधर. परंतु पृथ्वी म्हणतो, आत्या तो मिस्टर निंबाळकरांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. त्यानंतर पृथ्वी तेथून निघून जातो. शिल्पा सुद्धा आपल्या रूममध्ये जात असते. माई शिल्पाला म्हणतात, शिल्पा तू काय त्या मुलांच्या नादी लागतेस? परंतु शिल्पा माईंचं काहीही ऐकत नाही. शिल्पा लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. माई म्हणत असतात, काय चाललंय काय? अहो आनंदीची ही अशी अवस्था, आणि बघा ना सगळे खुशाल निघून गेले. बापू म्हणत असतात, हो ग, हे आपल्या समिधाचे संस्कार नाही आहेत. पुढे बापू म्हणतात, तिकडे तो शिर्के बिचारा एकटा पडलाय, आपण त्याला मदत करूयात. असं म्हणून माई आणि बापू शिर्केंच्या मागे जातात. विद्याधर इकडे म्हणत असतो, चायला हातात आलेल्या खेळाचा बट्ट्याबोळ झाला. ती आनंदी परत घरात आली. माझी मान यात अडकायला नको म्हणजे झालं. आणि इथेच आजचा हा भाग संपलाय. या मालिकेच्या उद्याच्या भागात सगळेजण आनंदीची काळजी घेत असतात. शिल्पा तिथे येते आणि युगंधरला म्हणते, तू आधी उठ आणि तुझा कुर्ता बदल बघू. यावर युगंधर म्हणत असतो, ताई मला या कुर्त्यापेक्षा आनंदीच्या जीवाला झालेला त्रास जास्त महत्वाचा आहे. ज्यांनी कोणी आनंदीची ही अवस्था केली आहे ना, त्यांना युगंधरचा दुसरा चेहरा अजून माहिती नाहीये. त्यांनी आनंदीचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा प्रत्येक श्वास मोजायची मी त्याच्यावर वेळ आणणार. आणि हे सगळं बाहेर राहून विद्याधर ऐकत असतो.